आधुनिक युगातील ही सर्व उपकरणे जिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही, ही सर्व उपकरणे चालतात ती म्हणजे एका विजेवर. फक्त माणसेच नाहीत तर प्राणीसुद्धा या विजेचा वापर करतात. त्यातलं एक उदाहरण महत्त्वाचं म्हणजे कोण? ईल मासा, जो आपले भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो. आकाशात चमकणारी वीज ही सुद्धा एक छान नैसर्गिक विजेचं उदाहरणच म्हणायला हरकत नाही. तर ही वीज जी आहे ती वाहते कशी? एका बटनाच्या क्लिकवरती आपली उपकरणं कशी सुरू होतात, वाहून नेण्याचं कार्य कसं होतं, म्हणजेच विद्युतधारा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत धारा विद्युत म्हणजे काय. धाराविद्युत समजून घेण्यासाठी आपल्याला अणूमधील इलेक्ट्रॉन्सची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही वाहकामध्ये इलेक्ट्रॉन्स हे स्थिर अवस्थेत असतात, मुक्त अवस्थेत असतात. जेव्हा वाहकामधून धारा वाहू लागते तेव्हा ते एका दिशेने प्रवाह करू लागतात आणि विद्युतधारा निर्माण होत असते. पण हे होण्यासाठी अगोदर आपल्याला विभव आणि विभवांतर म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर दोन या ठिकाणी असमान पातळीवरती ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत यांच्यामध्ये जर बघितलं आणि पाण्याचा प्रवाह सुरू केला तर तो वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे नक्कीच जाणार आहे, खालच्या पातळीकडून वर जाणार नाही. म्हणजे जास्त करून कमीकडे वाहणे हा निसर्ग नियम आहे, बरोबर आहे. त्यामुळेच याला काय म्हटलं जातं, त्या ठिकाणी विभव कशाला म्हटलं जातं बघा. तर पातळी जी आहे, विद्युत प्रवाहाची जी पातळी आहे जास्त कडून कमीकडे म्हणजे धनकडून ऋणकडं होण्याची जी पातळी असते त्याच पातळीला काय म्हटलं जातं, विद्युत विभव असं म्हटलं जातं. आणि मग या दोघांच्या मध्ये जो फरक निर्माण होत असतो त्या फरकाला म्हटलं जातं त्या ठिकाणी विभवांतर, बरोबर आहे का. तर यानंतर दुसरं महत्त्वाचं सांगायचं तर काय सांगता येते बघा. तर विद्युत प्रवाह जास्त स्थानांतरित करण्यासाठी विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध काय करत असतो, त्या ठिकाणी कार्य करत असतो. आता कार्य म्हटलं तर कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, विद्युत घटाचे विभवांतर जे आहे ते काय केलेलं आहे, त्या ठिकाणी धनप्रवाह स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावे लागते ते म्हणजेच त्यामधील काय असते, विभवांतर, जे कशाने सांगितलेले आहे बघा त्या ठिकाणी. तर दोन बिंदूंमधील विभवांतर बरोबर किती कार्य झालं, हे कार्य होण्यासाठी त्यावरती किती विद्युत प्रभार स्थानांतरित झालेला आहे यावरती तो अवलंबून असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच त्या ठिकाणी विभवांतर हे व्ही कार्य W आणि स्थानांतरित झालेला विद्युत प्रभार हा Q या अक्षराने दाखवला जातो. म्हणून आपल्याला सूत्र मिळते या ठिकाणी V बरोबर W भागिले Q. आता एकक जर घेतला आपण त्या ठिकाणी तर विभवांतराचे एकक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे व्होल्ट. कार्य आपण जूलमध्ये मोजतो आणि या ठिकाणी जो प्रभार आहे तो कशामध्ये मोजला जातो, कुलोममध्ये मोजला जात असतो त्या ठिकाणी. म्हणून 1 व्होल्ट बरोबर 1 जूल भागिले 1 सी म्हणजेच कुलोम असं आपल्याला काय होतं या ठिकाणी SI पद्धतीत विभवांतराचे व्होल्ट हे एकक मिळते. आता यानंतर जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर हे मुक्त इलेक्ट्रॉन्स जे काय सांगितलेले आहेत आपल्याला फिरत असतात ते नेहमी लक्षात ठेवा ऋणस्थितीकडून धनस्थितीकडे वाहत असतात आणि ते वाहिल्यामुळंच त्यांच्या वहनातूनच जी विद्युतधारा निर्माण होत असते. तर ही विद्युतधारा ज्या वेळेला निर्माण होत असते त्यावेळेला एकक कालावधीतून जी जाते त्यावरतीच ती धारा निर्माण होत असते. म्हणजेच तुम्हाला समजलं का बघा काय सांगितलं, जर Q हा वाहकाच्या काटछेदातून T या कालावधीत वाहत असेल, वाहणारा विद्युत प्रभार असेल तर त्यावेळेला विद्युत निर्माण होणारी विद्युतधारा ही किती असणार आहे, तर I बरोबर Q/T. म्हणजेच काय, I ही विद्युतधारा आहे, Q हा प्रभार आहे आणि T या कालावधीत ती वाहती आहे असं आहे या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजेच एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. तर आत्ता बघा सांगितलं त्या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय सांगितलं जातं त्या ठिकाणी, तर त्यांची जी दिशा आहे ऋणापासून धनकडे असते, मात्र विद्युतधारा ही नेहमी त्याच्या विरुद्ध म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहत असते.
आणि म्हणून विद्युतधारा ज्यामध्ये आपण मोजतो, म्हणजेच कशामध्ये मोजलं जातं, तर विद्युतधारा मोजण्यासाठी जे एकक आहे त्याला म्हटलं जातं ॲम्पियर. तर एका ॲम्पियरची व्याख्या आपण काय सांगू शकतो त्या ठिकाणी, तर वाहकातून एका सेकंदाला 1 कुलोम इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून 1 ॲम्पियर इतकी विद्युतधारा वाहते असे म्हटले जाते. बघा काय म्हटलेलं आहे, म्हणजे सगळं एक एक असलं पाहिजे. प्रभार 1 कुलोम एका सेकंदामध्ये एवढा जर असेल तर त्यावेळेला वाहणारी विद्युतधारा ही 1 ॲम्पियर असते. आणि म्हणून या ठिकाणी काय होतं आपल्याला मिळतं त्या ठिकाणी, तर सूत्रानुसार I बरोबर Q/T. आयचं एकक ॲम्पियर, क्यूचं काय सांगितलं तर कुलोम, आणि टाईम हा आपण सेकंदामध्ये मोजतो. या पद्धतीने 1A = 1C/1S असं या ठिकाणी आपल्याला त्या सूत्र मिळतं. हे सांगायला काय हरकत नाही. त्यानंतर हा जो त्या ठिकाणी काय आहे, ही जी विद्युतधारा आहे, ही विद्युतधारा जर त्या ठिकाणी व्होल्ट याच्याशी संदर्भित असेल तर त्या ठिकाणी ओहम ह्या शास्त्रज्ञांनी ही विद्युतधारा कमी जास्त करण्यासाठी रोधाचा वापर त्या ठिकाणी करून किंवा रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केले आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, ओहमचा नियम असं म्हटलं जातं, जो विद्युत रोध अशा नावाने सुद्धा ओळखला जातो. तर मुद्दा काय नक्की बघा त्या ठिकाणी, वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा म्हणजेच कोण I आणि विभवांतर व्होल्ट जर यांच्या नियमानुसार जर घेतलं, ओहमच्या नियमानुसार घेतलं तर काय नियम सांगतो, तर वाहकाची जी भौतिक अवस्था आहे ती कायम आहे त्या स्थितीत ठेवून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकामध्ये विभवांतरास समानुपाती असते. म्हणजेच कोण, विद्युतधारा I आणि विभवांतर V हे दोघंही एकमेकांना समानुपाती असतात. I समानुपाती V या पद्धतीने घेतलं आणि जर त्यांच्यामध्ये त्यांचा स्थिरांक K येतो, म्हणजेच त्या ठिकाणी सूत्र वगैरे सगळं करून आपल्याला जे सूत्र मिळणार आहे ते काय मिळणार आहे बघा, तर 1/K बरोबर आपण काय म्हटलेलं आहे, R म्हटलेला आहे, जो स्थिरांक असेल म्हणजेच तो इथं वाहकाचा रोध आहे. आणि म्हणून सूत्र आपल्याला काय मिळते त्या ठिकाणी, I गुणिले R बरोबर V, किंवा आपण असं म्हणू शकतो V बरोबर IR. बरोबर आहे. मग आपल्याला जर रोधच काढायचा असेल तर त्या ठिकाणी ओहमच्या नियमानुसार तेच आहे, रोध बघायचा आहे. तर R बरोबर काय येईल त्या ठिकाणी, तर V बघा काय सांगितलेलं, R बरोबर काय येईल तर V/I असं त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर सूत्र मिळणार आहे. आता या सूत्रानुसार त्याचं आपल्याला एकक सांगता येऊ शकतं. काय एकक सांगता येतील बघा त्या ठिकाणी, तर R बरोबर V/I म्हटलेलं आहे, तर V आपण धरू, आपण V म्हणजेच कोण सांगितलेलं आहे, विभवांतर, जो काय असणार आहे व्होल्टमध्ये मोजतो, आणि I म्हणजेच कोण तर विद्युतधारा करंट, जो आपण कशामध्ये मोजतो, ॲम्पियरमध्ये मोजतो. म्हणजे 1 व्होल्ट/1 ॲम्पियर बरोबर काय मिळालं, R. तर Rचं एकक काय आहे त्या ठिकाणी, ओहम. ओहम तर ते या चिन्हाने दाखवले जाते. मग 1 ओहम याची व्याख्या काय सांगता येईल, तर आता तुम्ही मगाच्या सांगण्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. 1 ओहम रोध हा कधी निर्माण होतो किंवा कधी म्हणता येईल त्या ठिकाणी, तर वाहक जो आहे त्याची 2 टोकं असणार आहेत, तर त्या 2 टोकांमध्ये जे विभवांतर आपण प्रयुक्त केलेलं आहे ते किती असणार, 1 व्होल्ट, आणि त्यावेळेला त्याच्यातून वाहणारी विद्युतधारा किती असेल, 1 ॲम्पियर. तर त्यावेळेला तो रोध 1 ओहम असणार आहे. मग व्याख्या इथं नियम काय सांगितलेला आहे बघा, तर वाहकाच्या 2 टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 ॲम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध हा 1 ओहम इतका असतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हा रोध म्हणजे नक्की काय असते, तर ज्या वेळेला विद्युतधारा वाहत असते त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स गतिमान असतात आणि या गतिमान इलेक्ट्रॉन्सच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवरती ते आदळतात, ज्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला काय होतो, अडथळा निर्माण होतो, विरोध होतो, आणि हा जो विरोध आहे त्यालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. मग हा जो रोध आहे, हा रोध
कशावर अवलंबून असतो, ज्याला रोधकता म्हटलेलं आहे. तर हा जो रोध आहे, हा रोध वाहकाचा कोणता पदार्थ आहे, कोणत्या पदार्थातून वाहणार आहे, तो वाहक पदार्थ, त्याची लांबी किती आहे आणि त्याचे क्षेत्रफळ किती, यावरती तो अवलंबून असतो. जर वाहकाचा रोध आपण R दाखवतो, जर R असेल तर त्यानुसार त्याची लांबी काय असणार आहे, L असणार आहे. तर रोध हा त्याच्या लांबीला समानुपाती असतो आणि क्षेत्रफळाला व्यस्तानुपाती असतो. त्यामुळे आपल्याला हे असं सूत्र मिळतं. आणि मग हे असं जर सूत्र घेतलं तर R बरोबर त्या ठिकाणी जो स्थिरांक म्हटलेला आहे तो ρL/A असं या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे सूत्र या ठिकाणी मिळतं. तर हे जे आहे याला काय म्हटलेलं आहे सूत्र, हा जो रो दाखवलेला आहे याला समानुपता स्थिरांक म्हणजेच रोधकता, हे लक्षात ठेवा, याला रोधकता असं म्हटलं जातं. याचं जर एकक जर तुम्ही काढला तर एकक तुम्हाला काय मिळू शकतं त्या ठिकाणी, ओहम मीटर असं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण का तर बघा या ठिकाणी लांबी आपण कशामध्ये मोजतो, त्या ठिकाणी एममध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो आणि क्षेत्रफळ हे मीटर वर्गामध्ये मोजलं जातं. म्हणजेच या ठिकाणी मीटर कॅन्सल, म्हणजेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर ओहम मीटर हे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, रोधकतेचं एकक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ही जी रोधकता आहे ती प्रत्येक पदार्थाला काय असते, वेगवेगळी असते. तर इथं काही पदार्थांची रोधकता बघा, तांबे जर घेतला तर तांब्याची रोधकता ही 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर, नायक्रोमची 1.1 गुणिले 10⁻⁶ ओहम मीटर आणि हिरा ज्याची काय सांगितली 1.62 गुणिले 10⁻13 ते 1.62 गुणिले 10⁻18 ओहम मीटर इतकी त्याची रोधकता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर मला आशा आहे तुम्हाला इथंपर्यंतचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच याच्या पुढील भाग बघण्यासाठी. चला तर मग धन्यवाद.